कृपेखाली राहावं आणि संतांच्या ओलीला राहावं, कृपेच्या ओलीला राहावं. त्यांच्याशिवाय परमार्थ पूर्ण होणारच नाही महाराज. म्हणून तर विभीषण महाराज रामाला भेटायला आले आणि त्यावेळेस रामप्रभूंनी मारुत्र्यांना विचारलं, हा रावणाचा भाऊ आहे, याचा आपण स्वीकार करायचा आहे का नाही? मारुत्र्याने सांगितलं, बिलकुल याचा स्वीकार करा, कारण याच्या घरला मी जाऊन आलेलो आहे, हा कोण आहे मला नक्की माहिती आहे. संतांनी मध्यस्थी करावी लागते तर देव त्याचा स्वीकार करत असतो, नाहीतर नाही महाराज. आपण भगवान शंकराच्या दर्शनाला जातो, भगवान शंकराचं दर्शन घेत असताना पहिल्यांदा नंदिकेश्वर महाराजांचं दर्शन घ्यावं लागतं, कारण नंदिकेश्वर महाराज म्हणजे संत महात्मा आहेत आणि त्या संतांच्या दर्शनाने महादेवाचं दर्शन आपल्याला मिळत असतं, त्यांच्या परवानगीने मिळत असतं. म्हणून नंदिकेश्वराची परवानगी घेतल्याशिवाय कोणालाही भगवान शंकराचं दर्शन घेता येणार नाही. आणि म्हणून मी असं ऐकलेलं आहे की महादेवाकडून जर आपल्याला काही पाहिजे असेल, आपल्याला काही जरी फळ मिळवायचं असेल, भगवान शंकर आशुतोष आहेत, लवकरात लवकर प्रसन्न होतात. पण गंमत अशी आहे की ते नंदिकेश्वराच्या माध्यमातून गेल्यावर प्रसन्न होतात. डायरेक्ट महादेवाकडे गेल्याच्या नंतर ती प्रसन्नता आपल्याला मिळणार नाही. म्हणून महादेवाकडून जर काही मागायचं असेल तर दररोज महादेवाच्या समोर जा, नंदिकेश्वर महाराजांचं दर्शन घ्या, नंदिकेश्वराच्या शेजारी बसा, कानाच्या जवळ जा, कानामध्ये काहीतरी सांगा नंदिकेश्वर महाराजांच्या, म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते सांगा आणि म्हणा की महादेवांच्या कानापर्यंत आमची ही एवढी गोष्ट नेऊन पोहोचवा. कारण महादेव नेहमी ध्यानात साधतात, नेहमी आत्मचिंतनामध्ये घडून गेलेले असतात, त्यांना जगाचं कुठल्याही प्रकारचं भान राहिलेलं नसतं आणि अशा त्या महादेवापर्यंत आपण जाऊन पोहोचू शकत नाही. तर नंदिकेश्वर महाराजांना माहिती असतं की महादेव कधी जागे होणार आहेत, कधी सावध होणार आहेत आणि अशा वेळी जर हे घरानं जाऊन सांगितलं तर महादेव नक्कीच त्याला तो आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून अगोदर नंदिकेश्वराच्या जवळ जा, त्यांच्या कानात रोज रोज सांगा की नंदिकेश्वर महाराज मला पोरग नाही हो, नंदिकेश्वर महाराज मला पोरग नाही हो, नंदिकेश्वर महाराज मला पोरग नाही. रोज रोज सांगा असं, पोरगच म्हणून पोरग नाही, काही तुम्हाला जे पाहिजे असेल ते सांगा. आणि एक दिवस नंदिकेश्वर महाराज म्हणतात की थांबा जरा थांबा, कारण महादेव ध्यानस्थ बसलेले आहेत, महादेव उठल्याच्या नंतर मी सांगतो. तोपर्यंत महादेवाला उठवता येत नाही आणि ज्या दिवशी मग भगवान शंकर जागे होतात त्या दिवशी नंदिकेश्वर महाराज आपल्या घरानं महादेवाला सांगतात, महादेवा असा एक माणूस आहे हो, रोज येऊन माझ्यापाशी बसतो, मला घराने सांगतो, पण तुम्ही ध्यानस्थ असल्यामुळे हे जमलं नाही तुम्हाला सांगायला आणि त्याची इच्छा पूर्ण करावं. लगेच महादेव म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही, काय इच्छा आहे त्याची, म्हणजे पोरग पाहिजे त्याला, ठीक आहे होऊन जाईल त्याला. हे असं आहे. म्हणून महादेवापर्यंत पोहोचायचं असेल तर नंदिकेश्वराच्या माध्यमातून, पांडुरंगापर्यंत पोहोचायचं असेल तर संतांच्या माध्यमातून, ज्ञानेश्वर महाराजांच्या माध्यमातून, तुकाराम महाराजांच्या माध्यमातून. संताश विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देतील. डायरेक्ट आपण जेथपर्यंत जाऊ शकत नाही, मध्यंतरी वकील घालावंच लागते. डायरेक्ट आपण गंगेच्या पलीकडच्या तीराला जाऊ शकत नाही, मध्यंतरी सेतू पूल असावाच लागतो, ब्रिज असावाच लागतो. आणि ते ब्रिज म्हणजे संत महात्मे आहे, ज्यांचे हात इकडच्याही काठावर टेकलेले आहेत, ज्यांचे हात पलीकडच्याही काठावर टेकलेले आहेत, असा तो ब्रिज देवापर्यंत पोहोचलेला आहे आणि इकडे तुमच्या आमच्या जीवापर्यंत पोहोचलेला आहे. जसे हे वाल्मिकी महाराज आहेत, आता समोर वाल्मिकी महाराजांना तुम्ही ठेवलंय, फार सुंदर योजना केली मंदिराची. एका बाजूला भगवान शंकर आहेत, एका बाजूला पांडुरंग परमात्मा आहेत. भगवान शंकरापर्यंत पोहोचायचं असेल तर नंदिकेश्वराच्या माध्यमातून पोहोचता येईल आणि पांडुरंगापर्यंत पोहोचायचं असेल तर वाल्मिक महाराजांच्या माध्यमातून पोहोचता येईल, संतांच्या माध्यमातून आपल्याला तिथपर्यंत जाता येईल. अशा प्रकारची सुंदर योजना आपल्या मंदिर बघून मला प्रसन्न वाटलं, बरं वाटलं, आनंद वाटला. अशा प्रकारचे मंदिर बघायला मिळत नाहीत. कुठं कुठं पांडुरंग एकटाच असतो, महादेव राहीत नाही, आणि काही काही ठिकाणी एकटा महादेव असतो, पांडुरंग असतो तिथे. पण गंमत अशी आहे की हे दोन्ही एकत्र असले तर दोघांनाही आनंद होणार आहे. कारण शास्त्र असं सांगतं की दोन दोन नाहीतच, हे दोन वेगळे वेगळे असूच शकत नाही. कारण या जगामध्ये अद्वैत सांगितलेलं आहे, अद्वैत. आणि अद्वैत म्हटल्याच्या नंतर जिथं द्वैत नाही त्याचं नाव काय, अद्वैत. आणि मग पांडुरंगही जगामध्ये आहे, महादेवही जगात आहे, असं कसं काय शक्य नाही. म्हणून दोन्ही एकच आहे, त्यालाच पांडुरंग म्हणा, त्यालाच महादेव म्हणा, ते दोन्ही एक रूपतेलाच प्राप्त झालेले आहेत. आणि म्हणून माध्यम
असू शकतात, तर संतांच्या माध्यमातून देवापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे दया ठाया ओल छाया कृपेची. संतांच्या माध्यमातून देवापर्यंत पोहोचता येतं. त्या ठिकाणी कृपेची सावली असते आणि कृपेचाच ओलावा असतो. अशा प्रकारे सुंदर तुकाराम महाराजांनी या अभंगाच्या द्वारा परमार्थाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळंच्या सगळं अगदी सांगितलेलं आहे. खूप बारकाईने याचा विचार करण्याची गरज आहे. आणि आपल्याही सर्वांच्या जीवनामध्ये अशा प्रकारे पहिल्यांदा सावधता यावी आणि सावध होऊन आपण भजनाला लागावं, परमार्थाला लागावं. सावध होऊन भजनी लागावं, देव करा कैवारे मल्हारीचे वारे माझ्या मल्हारीचे वारे, आत्मनिवेदन भरित रोडगा असो. तर अशा प्रकारे सावध होऊन भजनाला लागायचंय, परमार्थाला लागायचं. आणि सावध झालेल्या माणसाला परमार्थ प्राप्ती होत असते, संतांची संगती मिळत असते. असा एकंदरीत या अभंगाचा थोडक्यात भाव आहे. माझ्या अल्पमतीप्रमाणे जसं मला जमलं त्याप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि आज आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग जो मला प्राप्त झाला आणि सुंदर अशा प्रकारच्या या मंदिरामध्ये भगवंताचं दर्शन घेण्याचा हा योग जो मला प्राप्त झाला, तो योग घडवून आणणारे आमचे परमस्नेही हरिभक्तीपरायण परम आदरणीय गंगाधर महाराज वसुरकर यांच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. त्यांच्याही गावाला उन्हाळ्यामध्ये माग गेल्या वर्षी हिवाळ्यात सप्ताह झाला होता. त्या सप्ताहामध्ये एक दिवस आलो होतो. पुन्हा एक त्यांनी माझ्याकडे तारीख दिलेली होती. मला वाटतं कोणता गाव इथून सरळ गेल्याच्या बाराळीचीच तारीख दिली होती असं मला वाटतं. पण तिथं येणं झालं नाही. माझ्याच नजर चुकीमुळं ते काहीतरी झालं. कारण चतुर्दशी महाराजांनी 14 चतुर्दशी सांगितली आणि मी डायरीमध्ये 14 तारीख लिहून घेतली. आणि 14 आणि चतुर्दशी 2-3 दिवसाचा फरक होता. मी म्हटलं महाराज तुमची अशी चतुर्दशी मी लिहून 14 तारीख लिहून घेतलेली आहे आणि तुम्ही आज चतुर्दशीला मला तुम्ही बोलवता, असं कसं काय? आणि चतुर्दशीची मी दुसरीकडची तारीख घेतलेली कमी आहे म्हणून त्याच्यामुळे थोडंसं अडचण निर्माण झाली. मला वाटतं या कीर्तनाने ती उणीव भरून निघाल की नाही मला माहिती नाही, पण काही का होईना, थोडंफार का होईना, थोडंसं सारवासारवी केल्यासारखं निश्चितच होईल असं मला वाटतंय. आणि माझ्याकडून झालेल्या चुकीची या निमित्ताने मला त्यांच्याकडून क्षमा मिळेल अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. आणि हे सुंदर भजनी मंडळी या ठिकाणी जमलेली आहेत. पुन्हा पुन्हा आपणा सर्वांच्या दर्शनाचा योग प्राप्त होतो आहे. आमचे वसंत महाराज जुनेच मित्र आहेत. आमचे मुखेडकर महाराज, संजय महाराज उमाटे हे आमचे फार जुने मित्र आहेत. आणि त्यानंतर आमचे बाबुराव महाराज आमच्या जवळचे आहेत. आणि त्यानंतर आपली ओळख त्याच्या अगोदरही झाली असं म्हणा, पण आता चांगली ओळख झाली. व्यंकट महाराजांचेही दर्शन आज प्राप्त झालेलं आहे. आपणा सर्व ग्रामस्थ मंडळीचं दर्शन झालं. 2 महाराज आपलंही दर्शन घेण्याचा योग मला प्राप्त झाला. तर आपल्याही चरणी मी नतमस्तक होतो आणि ही झालेली सेवा वाल्मिकी महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर